राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. नाशिकनंतर आता पुण्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा महामोर्चा. आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे थोड्याच वेळात आंदोलन. महाविकास आघाडीचे नेते मोर्चात सहभागी होणार. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तर ई-केवायसी नंतर राज्यातील 80 लाख महिला ठरल्यात अपात्र. महायुतीमधील बंडखोरी संदर्भात मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली. शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांना बैठकीला बोलावलं. छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत चर्चा करणार. शिवसेनेच्या रवींद्र फाटकांना भाजपची नाराजी भोवणार. विधान परिषद उमेदवारी अर्जावेळी भाजप आमदारांची दांडी. भाजप आमदारांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा. पुणे विधान परिषद उमेदवारीचं नाट्य सुरूच. विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला. सुनील टिंगरेंच्या माघारी संदर्भात चर्चेची शक्यता. नाशिक विधान परिषद उमेदवारीवरून शिवसेना युबीटीमध्ये धुसफूस. अनिल कदम, वसंत गीतेंनी अर्ज न भरल्यामुळे नाराजी. एकही लायक उमेदवार नसल्याचा संपर्क मंत्री रवींद्र मिर्लेकर यांचा दावा. अजित पवार यांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. सुनील तटकरे यांची कबुली. अजित पवारांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा. दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं. शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं. नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच होणार. ऑनलाईन परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. परीक्षा घेण्याची तयारी सुरू असताना नवीन पद्धती लागू करणं शक्य नसल्याचं निरीक्षण. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये पोलिसांकडून कारवाईचा धडाका. पिंपरीमधील अवैध दारू अड्ड्यांवर छापा. दारू साठा केला नष्ट. अनेक संशयित ताब्यात. मुंबई विमानतळावर DIRची मोठी कारवाई. 4,20,00,000 रुपयांचं सोनं जप्त. सोनं तस्करी प्रकरणामध्ये तिघांना बेड्या. दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. मान्सून संदर्भात आनंद वार्ता. पुढील 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. 7 किंवा 8 जूनला मान्सून दक्षिण कोकणामध्ये डेरे दाखल होणार. 11 जूनपासून मुंबईमध्ये आनंदसरी बरसणार.